सो कालच्या लेक्चरला आपण काय काय बघितलेलं होतं? सोल्युबिलिटी, इक्विलिब्रिया, सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि त्याचे रिलेशन्स, की मोलार सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट कसे एक दुसऱ्याला रिलेटेड आहेत, हे सगळं आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण काय डिस्कस करायचं आहे तर कॉमन आयन इफेक्ट. काल आपण कंडिशन फॉर प्रेसिपिटेशन बघितलं. कंडिशन फॉर प्रेसिपिटेशन साठी 2 पॉइंट्स बघितलं. एक असते आयोनिक प्रोडक्ट आयपी, एक असते आयोनिक प्रोडक्ट आयपी आणि दुसरं असते सोल्युबिलिटी प्रोडक्ट काय असते तर केएस. मग जर आयोनिक प्रोडक्ट ग्रेटर दॅन काय असेल सोल्युबिलिटी प्रोडक्ट तर प्रेसिपिटेशन होतंय, कारण नॉन इक्विलिब्रियम कंडिशनला जेवढं सोल्यूट असायला पाहिजे त्यापेक्षा जास्त. आणि जर आयपी केएसपी स्मॉलर आयपी स्मॉलर दॅन केएसपी असेल तर अनसॅच्युरेटेड सोल्युशन आहे, प्रेसिपिटेशन कधीच होणार नाही. आणि जर आयपी इज इक्वल्स टू केएसपी आहे तर इक्विलिब्रियम अचीव्ह झालेला आहे, आणि इक्विलिब्रियम अचीव्ह झाल्यामुळे सोल्युशन कसं आहे तर सॅच्युरेटेड. कसं आहे सोल्युशन? कसं आहे सोल्युशन? सॅच्युरेटेड. कसं आहे सोल्युशन? सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. समजते का मी काय काय सांगितलं? येस ऑर नो? ठीक. मग आता ह्या सगळे पॉइंट जर आपण लक्षात ठेवले तर पुढे आपण काय डिस्कस करतो की कॉमन आयन इफेक्ट. आणि कॉमन आयन इफेक्टचा सोल्युबिलिटी वरती काय इफेक्ट होतो का? Solubility of sparingly soluble salt. Now what is common ion effect? Common ion effect म्हणजे काय? कन्सिडर का हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे ऍसिटिक ऍसिड. हा वीक इलेक्ट्रोलाइट ऍसिटिक ऍसिड स्लाइटली डिसोशिएट होणार आहे. CH3COOH gives what? CH3COO minus आणि H plus. See, जेव्हा मी डबल हेडेड एरो जेव्हा कधी लिहिते म्हणजे इट इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. इट इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. आणि हा ऍसिटिक ऍसिड वीक इलेक्ट्रोलाइट आहे. मी जर असा कोणताही सोल्यूट घेतला, असा कोणताही सोल्यूट घेतला ज्यामध्ये ह्या ऍसिटिक ऍसिडचा आयन कॉमन आहे. कोण कॉमन आहे? कोण कॉमन आहे? ऍसिटिक ऍसिडचा आयन. ऍसिटिक ऍसिडचा आयन कॉमन आहे. तर इथं मी काय घेते? CH3COO काय घेते तर Na. मग CH3COO Na डिसोशिएट होऊन काय देणार आहे? सॉरी, CH3COO Na हे सॉल्ट आहे आणि ही कम्प्लिटली डिसोशिएट होणार CH3COO मायनस आणि Na काय येणार आहे तर प्लस. पहिला ह्या दोघांमध्ये इक्विलिब्रियम होता. इक्विलिब्रियम म्हणजे पहिला जेव्हा मी हा पार्ट घेतला नव्हता त्यावेळी ह्याचे जे आयन्स होते अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स आणि आयोनाइज्ड आयन्स फिक्स्ड होते. फिक्स्ड होता म्हणजे समजते? कॉन्सन्ट्रेशन त्याचा चेंज होत नव्हता. इक्विलिब्रियमला होते म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नव्हतं. पण जेव्हा तुम्ही ही सॉल्ट ऍड केली, ह्या सॉल्ट मध्ये हे आयन्स आहेत जे की कॉमन आहेत ऍसिटिक म्हणजे वरच्या इलेक्ट्रोलाइट बरोबर वीक इलेक्ट्रोलाइट. मग इक्विलिब्रियम तसंच राहणार का डिस्टर्ब होणार? डिस्टर्ब होणार. काय डिस्टर्ब झालं तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO मायनस आयन्स काय झाले? वाढले. आणि जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO मायनस आयन जर वाढले तर हे काय करणार आहे? जे वाढलेले CH3COO मायनस आहेत H प्लस बरोबर काय होणार आहेत? कंबाईन. आणि इक्विलिब्रियम कोणत्या साईडला शिफ्ट करणार आहेत? राईट टू लेफ्ट. कधीपर्यंत? जेव्हापर्यंत नवीन इक्विलिब्रियम अचीव्ह होत नाही. म्हणजे जो डिसोशिएटेड ऍसिटेट आयन आणि H प्लस आयन मध्ये होता ते आता कंबाईन व्हायला लागला आणि परत कॉन्सन्ट्रेशन कुठून शिफ्ट झाला म्हणजे इक्विलिब्रियम प्रोडक्ट टू कुठे झाला तर रिएक्टेड. म्हणजे इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाला की नाही झाला? येस. जेव्हा तुम्ही एखादा इलेक्ट्रोलाइट घेताय किंवा एखादा इलेक्ट्रोलाइट मध्ये अजून एक इलेक्ट्रोलाइट ऍड करताय आणि पहिला जो घेतला इलेक्ट्रोलाइट आणि जो तुम्ही दुसरा घेतला इलेक्ट्रोलाइट त्यामध्ये जर कॉमन आयन असेल, काय असेल तर तो कॉमन आयन काय करतो तर कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्ट साईडला काय करतो तर वाढवतो तो कॉमन आयन. आणि प्रोडक्ट साईडला कॉन्सन्ट्रेशन वाढला म्हणजे स्ट्रेस अप्लाइड इज इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन अकॉर्डिंग टू ली चॅटलेस प्रिन्सिपल. अकॉर्डिंग टू ली चॅटलेस प्रिन्सिपल, what is stress? Stress applied is increase in the concentration of that ion. मग इक्विलिब्रियम राहणार का? इक्विलिब्रियम काय झाला? डिस्टर्ब. मग हा जो इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाला ह्याला रिअचीव्ह करण्यासाठी काय होणार आहे? हा जो इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाला ह्याला रिअचीव्ह करण्यासाठी काय होणार आहे? हा परत काय होणार आहे? राईट टू कुठे शिफ्ट होणार आहे? लेफ्ट.
राईट टू कुठे शिफ्ट होणार आहे? लेफ्ट. म्हणजे जो काय तुमचा डिसोशिएटेड ऍसिटिक ऍसिड होता तो परत असोसिएट होणार आणि तुम्हाला परत ह्याचं कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्ट साईडला वाढणार. ह्याचं समजतंय? वीक इलेक्ट्रोलाइट्स कोणाचा समज में आ रहा है? कॉमन आयन इफेक्ट, येस और नो? नाउ हाउ दिस कॉमन आयन इफेक्ट्स द सोल्युबिलिटी? How you can imagine about this if we are talking about common ion affecting the solubility of sparingly soluble salt? If I am talking about solubility affecting the sparingly soluble salt, how it will affect? How the common ion effect will have effect on sparingly soluble salt? What, it decreases the solubility or it increases the solubility? Huh? How? We'll explain now. How? ठीक आहे. आपण एक स्पॅरिंगली कॉमन आयन इफेक्ट आणि नेक्स्ट काय घेऊया आता? कुठल्याही दोघांमधलं मला माहिती. आता कॉमन आयन इफेक्ट आणि काय आहे तर सोल्युबिलिटी. कॉमन आयन इफेक्ट आणि काय आहे? कॉमन आयन इफेक्ट आणि काय आहे? सोल्युबिलिटी. सो द कॉमन आयन इफेक्ट आणि सोल्युबिलिटी जर आपण हा इफेक्ट कन्सेप्ट बघितला तर मला सांगा, मी एक स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट घेतलेली AgCl. हा AgCl स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे म्हणजे ह्यातली थोड्या प्रमाणात काय होणार आहे तर डिझॉल्व्ह होणार आहे आणि डिसोशिएट. डिझॉल्व्ह आणि डिसोशिएट म्हणजे इथं काय येणार आहे तर Ag प्लस आणि इथं काय येणार आहे तर Cl काय येणार आहे तर मायनस. जी काय डिझॉल्व्ह झाली ती टोटली काय झाली आहे तर डिसोशिएट. जी काय डिझॉल्व्ह झाली ती टोटली काय झालेली आहे तर डिसोशिएट. जी काही डिझॉल्व्ह झालेली आहे ती टोटली काय झालेली आहे तर डिसोशिएट झाले. समजते मी काय सांगते? येस और नो? फाईन. हे इक्विलिब्रियमला आता काय आहे? इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होणार नाहीये. दॅट व्हॉट आय डू, मी काय करते ह्यामध्ये AgNO3 अप्लाय करते आणि AgNO3 हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. काय होणार आहे मग AgNO3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे तर तो कम्प्लिटली डिझॉल्व्ह होणार आणि डिसोशिएट होणार. मग कम्प्लिटली डिझॉल्व्ह आणि डिसोशिएट झालं तर आपल्याला मिळणार काय आहे? Ag प्लस प्लस काय मिळणार आहे तर NO3 मायनस. मग इफेक्ट काय आहे? काय झालं? प्रोडक्ट साइडला काय झालं? प्रोडक्ट साइडला Ag प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं तर इन्क्रीज. प्रोडक्ट साइडला Ag प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं? इन्क्रीज. जर प्रोडक्ट साइडला Ag प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं तर काय होणार आहे? स्ट्रेस अप्लाइड इज इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस. मग जो अप्लाइड स्ट्रेस आहे तो कमी व्हायला पाहिजे. कमी व्हायला पाहिजे म्हणजे काय होणार आहे? इक्विलिब्रियम कुठून कुठे शिफ्ट होणार आहे? प्रोडक्ट टू रिएक्टंट. आता प्रोडक्ट टू रिएक्टंट जर इन्क्रीज Ag प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होण्यासाठी Ag प्लस आणि NO3 तर कंबाईन होणार नाहीये कारण ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत. कम्प्लिटली डिझॉल्व्ह डिसोशिएटेड आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, त्यामुळे ते काय परत कंबाईन होणार नाही. राहिलं कोण? AgCl जे की स्लाइटली डिझॉल्व्ह होतं. ते स्लाइटली जे डिझॉल्व्ह होतं Ag प्लस ते परत कोणाबरोबर कंबाईन होणार आहे? क्लोरीन बरोबर. आणि Ag प्लस आणि Cl मायनस कंबाईन होऊन परत कुठे शिफ्ट करणार इक्विलिब्रियम? राईट टू लेफ्ट. कुठे शिफ्ट करणार? राईट टू लेफ्ट. मग प्रोडक्ट जर राईट टू लेफ्ट जर शिफ्ट केला तर मला सांगा, जी काही डिझॉल्व्ह होती AgCl, थोडीशी जी काही डिझॉल्व्ह AgCl होती त्यातली आणि परत काय झाली? बाहेर पडली. म्हणजे काय झालं? सोल्युबिलिटी काय झाली? डिक्रीज. आणि AgCl काय झाला? प्रेसिपिटेट. सोल्युबिलिटी काय झाली? डिक्रीज. आणि काय झालं? प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन ऑफ काय झालं? प्रेसिपिटेशन काय झालं? कोणाचं झालं प्रेसिपिटेशन? प्रेसिपिटेशन ऑफ AgCl. प्रेसिपिटेशन ऑफ AgCl. समजते व्हॉट इज द इफेक्ट? व्हॉट इज द इफेक्ट? की जेव्हा तुम्ही AgCl किंवा जेव्हा तुम्ही कोणतीही एखादी स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट घेताय आणि स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट घेतलाय त्याला डिझॉल्व्ह झालं, जे स्लाइटली अमाऊंट ऑफ डिझॉल्व्ह झालं, स्लाइटली अमाऊंट ऑफ डिझॉल्व्ह झालं आणि डिसोशिएट झालं. स्लाइटली अमाऊंट ऑफ डिझॉल्व्ह पण झालं, डिसोशिएट पण झालं. पण तुम्ही एखादी अशी सॉल्ट घेतली ज्याचा कॉमन आयन आहे
आणि तुम्ही ती सॉल्ट जर त्यामध्ये डिझॉल्व्ह केली तर ती स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे ती कम्प्लिटली डिसोशिएट होणार आहे आणि कॉमन आयन असल्यामुळे त्याचा कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्ट साईडला काय होणार आहे तर वाढणार आहे आणि प्रोडक्ट साईडला जर एखाद्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढला तर अकॉर्डिंग टू ली चॅटलर्स प्रिन्सिपल स्ट्रेस अप्लाइड इज इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. मग ते कॉन्सन्ट्रेशन जे काय इन्क्रीज आहे ते डिक्रीज व्हायला पाहिजे. त्यामुळे तुमचा इक्विलिब्रियम ऍक्च्युअली डिस्टर्ब झाला. मग तो इक्विलिब्रियम रिशिफ्ट होणार आहे फ्रॉम प्रोडक्ट साइड टू रिएक्ट. इक्विलिब्रियम कुठून कुठे शिफ्ट होणार आहे प्रोडक्ट साइड टू रिएक्ट. मग Ag प्लस आणि NO3 तर कंबाईन होणार नाही, स्ट्रॉंग आहेत. हा, हे स्पॅरिंगली सोल्युबल होते त्यामुळे Ag प्लस आणि Cl मायनस कंबाईन होऊन परत AgCl देऊ शकतो. म्हणजे AgCl बाहेर पडलं म्हणजे प्रेसिपिटेशन झालं म्हणजे सोल्युबिलिटी डिक्रीज झाली. सो कॉमन आयन इफेक्ट काय आहे? कॉमन आयन इफेक्ट कॉजेस डिक्रीज इन सोल्युबिलिटी अँड कॉजेस प्रेसिपिटेशन. इट causes decrease in solubility by causing what? By causing what? Precipitation. समजताय? Yes or no? ठीक आहे. सो इथं बघा कॉमन आयन इफेक्ट. कन्सिडर अ सोल्युशन ऑफ वीक ऍसिड. कोण आहे वीक ऍसिड? SCH3COOH. Consider a solution of weak acid CH3COOH and its soluble ionic site CH3COOH. आता हा जो CH3COOH आहे हा स्लाइटली डिसोशिएट होतो कारण वीक इलेक्ट्रोलाइट. पण जर तुम्ही जी त्याची सॉल्ट घेतलाय ती स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, ती स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे म्हणून ती कम्प्लिटली डिसोशिएट होणार आहे. मग ते ऍसिड असू दे किंवा सॉल्ट असू दे त्यामध्ये कॉमन आयन आहे CH3COO-. Both the acid and salt produces CH3COO- ions in the solution. So equilibrium disturb झालं. Increase in the concentration of CH3COO-. Common ion मुळे concentration एखाद्या आयनचा प्रोडक्ट साइडला काय झाला तर वाढला. Okay, so CH3COONA dissociates completely and therefore it provides higher concentration of CH3COO- ions. According to Lee-Chatler's principle, addition of CH3COO- ion from CH3CONA to the solution of CH3COOH shifts the equilibrium from product side to reactant side. कारण प्रोडक्ट साइडला CH3COO- वाढलं म्हणजे जे काही CH3COO- आले ते परत H+ आयन बरोबर कंबाईन होणार आणि ऍसिटिक ऍसिड देणार. सो शिफ्ट द इक्विलिब्रियम ऑफ डिसोसिएशन ऑफ CH3COOH टू लेफ्ट. So thus reverse reaction is favored in which CH3COO- ion combines with H+ ions to form unionized CH3COOH. Hence the dissociation of CH3COOH is suppressed. Suppressed म्हणजे जे पहिला डिसोसिएशन झालेलं जे काही थोडंसं डिसोसिएशन झालेलं ते कमी झालं कॉमन आयन इफेक्ट मुळे. हा, is suppressed due to presence of CH3COONA containing common ion CH3COO-. ह्या कॉमन आयनचा इफेक्ट आपण इथं अप्लाय केलेला आहे ह्याच्यामध्ये कॉमन आयन इफेक्ट अँड सोल्युबिलिटी. तर कॉमन आयन इफेक्ट अँड सोल्युबिलिटी म्हणजे काय? आता प्रेझेन्स ऑफ कॉमन आयन अफेक्ट्स द सोल्युबिलिटी ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. कशी? इट डिक्रीजेस द सोल्युबिलिटी अँड कॉजेस प्रेसिपिटेशन. सो काय म्हटलंय? सगळ्यात पहिला स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट घ्या AgCl जी डिसोशिएट होते. जी काही डिसोशिएट झाले स्लाइटली AgCl जी काही डिझॉल्व्ह झाले ते कम्प्लिटली काय झाले तर डिसोशिएट. मला काय कॉमन आयन इफेक्ट पाहिजे ना, मग मी एक असा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट घेणार जो कम्प्लिटली डिसोशिएट होतोय. कोण आहे? AgNO3. सपोज काय म्हटलंय? Suppose AgNO3 is added to the saturated solution of AgCl. So the salt of AgNO3 being a strong electrolyte dissociates completely in the solution. So AgNO3 completely dissociate होऊन काय देते तर Ag plus aqueous आणि NO3 minus काय देणार आहे तर aqueous. So dissociation of AgCl and AgNO3 produces a common ion Ag plus ion. Ag plus ion वाढलं म्हणजे प्रोडक्ट साइडला Ag plus ion चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. मग इक्विलिब्रियम विल शिफ्ट फ्रॉम राईट टू लेफ्ट इन सच अ वे की Ag प्लस कंबाईन होणार. मग Ag प्लस NO3 बरोबर तर कंबाईन होऊ शकत Cl बरोबर कंबाईन होणार. ठीक आहे. सो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस आयन्स इन द सोल्युशन इंक्रीजिंग ओव्हनिंग टू कम्प्लीट डिसोसिएशन ऑफ व्हॉट AgNO3. So according to Lee-Chatler's principle, according to which principle?
According to Lee-Chatter's principle, the addition of Ag plus ions from AgNO3 to the solution of AgCl shifts the solubility equilibrium of AgCl from right to left. Reverse. The reverse reaction in which AgCl precipitates. What precipitates? म्हणजे जे सोल्युबल झालेलं AgCl तेच बाहेर पडलं. प्रेसिपिटेट म्हणजे सोल्युबिलिटी काय झाली? कमी झाली. काय कमी झाली? सोल्युबिलिटी. सो इज फेवर्ड अंटिल द सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम इज रिएस्टॅब्लिश्ड. म्हणजे नवीन इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होत नाही. सो द व्हॅल्यू ऑफ KSP however remains the same since it is an constant equilibrium constant. So solubility कोणाची? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टची डिक्रीज होते इन द प्रेझेन्स ऑफ कॉमन आयन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कॉमन आयनच्या प्रेझेन्स मध्ये. समजते इथपर्यंत? येस ऑर नो? ठीक. कॉमन आयन म्हणजे काय समजते का बघा? कॉमन आयन. Common ion effect states that the ionization of weak electrolyte is suppressed. जो weak electrolyte आहे त्याचाच डिसोसिएशन म्हणजे त्याचाच आयोनायझेशन काय केला जातो? सप्रेस केला जातो. कसं? बाय ऍडिंग अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि त्यामध्ये पहिल्यापासून तो कॉमन आयन असायला पाहिजे जो वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये आहे. ठीक आहे. Suppressed in the presence of strong electrolyte containing an ion common to the weak electrolyte. Common ion effect is a special case of Lee-Chatter's principle in which the stress applied to an equilibrium system is an increase in the concentration of one of the product ions, and the effect of this stress is reduced by shifting the equilibrium to the reactant side. आता हा एक लक्षात घ्या, हे तुम्हाला CET ला विचारतात. सीईटीला विचारतात. काय? हार्डनेस ऑफ वॉटर जी असते इज ड्यू टू कॅल्शियम प्लस आयन्स किंवा Mg2+ आयन. Ca2 प्लस आयन किंवा काय असते तर Mg2+ आयन. कॅल्शियम बायकार्बोनेट्स आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेट्स असतात. सो इट इज सरप्राइजिंग टू नो दॅट द कॅल्शियम 2+ आयन कॅन बी रिमूव्ड बाय ऍडिंग मोर Ca2+ आयन्स इन द फॉर्म ऑफ व्हॉट? कॅल्शियम हायड्रॉक्साइड. कॉमन आयन झाला. CaOH जर ऍड केला कम्प्लिटली डिसोशिएट होणार आहे. Ca2+ 2OH-. So to the hard water. So the OH- ions of a lime reacts with carbonate ions in the presence of hard water to form carbonate आणि H2O. आणि मग solubility product of CaCO3 is very low. किती असते? 4.5 × 10⁻⁻⁹. मग तुम्ही कॉमन आयन टाकल्यामुळे त्याची सोल्युबिलिटी म्हणजे आयोनिक प्रोडक्ट नॉन इक्विलिब्रियम कंडिशनचं आयपी काय झालं? वाढलं. जर आयपी खूप खूप मोठा आहे KSP पेक्षा तर काय होणार आहे? प्रेसिपिटेशन. सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. कसला सोल्युशन आहे? सो विच रिझल्ट्स इन द प्रेसिपिटेशन ऑफ व्हॉट? कॅल्शियम कार्बोनेट अँड देअरफॉर रिमूव्हल ऑफ व्हॉट? हार्डनेस. हे जे तुम्ही डिटर्जंट्स वगैरे वापरताय त्यानंतर जे खर निघते बघा, जर बोरचं पाणी असेल, कशाचं पाणी असेल? बोरचं, तर त्या बोरच्या पाणीमध्ये असं व्हाईट स्कम असं फॉर्म होते. ते कशामुळे? तर ते डिक्रीजेस द सोल्युबिलिटी. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटची आणि मॅग्नेशियम कार्बोनेटची सोल्युबिलिटी त्यामध्ये कमी करते आणि ते बाहेर पाडते. येते लक्षात? यस ऑर नो? ह्याला क्षार म्हणतात. ऐकलंय का क्षार हा शब्द? बोरच्या पाणीमध्ये खूप क्षार आहे, खूप क्षार आहे, खूप क्षार आहे. क्षार खूप आहे म्हणजे कॅल्शियम म्हणजे कॅल्शियम बायकार्बोनेट्स आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेट्स खूप जास्त. त्याला काढण्यासाठी तुम्ही डिटर्जंट्स वापरताय. तुम्ही अंग धुण्याच्या साबणाने कपडे धुतल्यामुळे काय बोरच्या पाण्यात ते कपडे धुतले जात नाही. डिटर्जंट्स मध्ये किंवा जे पर्टिक्युलरली कपडे धुण्याचा जो साबण असतो त्यामध्ये काय असतात? अशी सबस्टन्सेस असतात जे काय करतात तर पहिला हार्ड वॉटरला काय करतात तर सॉफ्ट. हाऊ? बाय प्रेसिपिटेशन. बाय व्हॉट? प्रेसिपिटेशन. समजतं इथपर्यंत? येस ऑर नो? ठीक आहे. न्यूमरिकल्स लिहून घेऊया. सो बघा क्वेश्चन. A solution is prepared by mixing equal volume of 0.1 molar MgCl and 0.3 molar Na2C2O4 at what Kelvin? 293 Kelvin. त्यामध्ये त्यांनी म्हटले की would Mgc2O4 will precipitate out. जर KSP दिले Mgc2O4 ची 8.56 × 10⁻⁻⁵. सगळ्यात पहिला लक्षात घ्या की ह्याला
ह्याला आणि ह्याला मिक्स केलं तर रिॲक्शन होते आणि प्रेसिपिटेशन होते. म्हणजे प्रेसिपिटेशन होते म्हणजे MgC2O4 फॉर्म होते. प्रेसिपिटेशन होत नाही पण MgC2O4 फॉर्म होते सोल्युशन मध्ये. मग तो MgC2O4 चा कॉन्सन्ट्रेशन काय आहे, त्याचा आयोनिक प्रोडक्ट काय येतोय, त्यावरनं आपण सांगू शकतो की त्याचं प्रेसिपिटेशन होणार की नाही होणार. KSP दिले आपल्याला. काय दिलंय? KSP. सगळ्यात पहिला गिवन लिहून घेऊया. गिवन काय आहे? KSP. KSP ऑफ व्हॉट? MgC2O4. किती आहे KSP ऑफ MgC2O4? 8.56 into 10 raised to -5. हा KSP आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही दोन सोल्युशन मिक्स केलाय, सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग इक्वल व्हॉल्यूम. पहिला काय मिक्स केलं ते बघूया. MgCl2 मिक्स केलाय. कशामध्ये MgCl2 मिक्स केलाय? Na2C2O4 मध्ये. हे बघा, हा Mg2 प्लस असतं, हा Cl मायनस असतं एक. Na प्लस असतं आणि C2O4 काय असतं तर 2 मायनस. तर हा Mg2 प्लस कंबाईन होतो C2O4 मायनस बरोबर. रिप्लेसमेंट होत असते ऍक्च्युली. हे बघा, मायनसला मायनस रिप्लेस होत असतं. काय रिप्लेस होत असतं? मायनसला मायनस. मग आपल्याला मिळतंय काय तर MgC2O4 प्लस 2NaCl. हे झालं MgC2O4. पण एक लक्षात घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, द सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग इक्वल व्हॉल्यूम. इक्वल व्हॉल्यूम म्हणजे ह्याचं व्हॉल्यूम आणि ह्याचं व्हॉल्यूम सेम होतं आणि ते सेम व्हॉल्यूम ऍड केलं. ह्याचे 200 ml होते तर ह्याचे पण 200 ml होते. म्हणजे जेव्हा मिक्सचर फॉर्म झाला त्यावेळी व्हॉल्यूम 400 ml झाला, म्हणजे डबल झाला. काय झाला? हा, आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वरती फरक पडतो, कारण कॉन्सन्ट्रेशन इज नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. कॉन्सन्ट्रेशन इज नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे, तुमचा हा MgC2O4 फॉर्म झाला. MgCl2 चं कॉन्सन्ट्रेशन किती होतं सांगा? 0. काय आहे तर 1 मोलार. आणि Na2CO3 चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे सांगा? 0. काय आहे तर 3 मोलार. ना एक लक्षात घ्या की तुम्ही MgCl2 आणि ह्याला मिक्स केलं Na2C2O4, त्यावेळी तुम्हाला MgC2O4 मिळाला. तो MgC2O4 कसा मिळाला? Mg2 प्लस आयन आणि C2O4 2 मायनस आयन. ह्याचा जो कॉन्सन्ट्रेशन आहे हा चेंज होणार. का चेंज होणार? व्हॉल्यूम डबल झालं. काय डबल झालं? व्हॉल्यूम. मग Mg2 प्लस घेताना 0.1 घेतलं, पण मिक्स केल्यानंतर व्हॉल्यूम डबल झालं. कॉन्सन्ट्रेशन हाफ. व्हॉल्यूम डबल झालं. व्हॉल्यूम डबल झालं. व्हॉल्यूम डबल झालं. कॉन्सन्ट्रेशन हाफ. परत C2O4 चं काय येणार आहे? 0. किती आहे तर 3 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 2. डिवायडेड बाय काय येणार आहे? 2. मग इथं काय होणार आहे बघा, ह्याचं Mg2 प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन 0. काय येणार आहे तर 0.5 आणि ह्याचं किती येणार आहे तर 0.15 आफ्टर मिक्सिंग. आफ्टर मिक्सिंग. आफ्टर मिक्सिंग काय असते? कॉन्सन्ट्रेशन reduces to half as volume doubles. What doubles? आफ्टर मिक्सिंग व्हॉल्यूम डबल्स. व्हॉल्यूम डबल झाल्यामुळे जे काही Mg प्लस आयन किंवा जे काही C2O4 2 मायनस आयन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय झाला तर हाफ झाला. काय झाला कॉन्सन्ट्रेशन? ठीक आहे. आता पुढं IP solubility product only, but at what condition? Non-equilibrium condition. At what condition? Non-equilibrium condition ला इथं काय आहे तर Mg2 प्लस आणि इथं काय येणार आहे तर C2O4 काय येणार आहे तर 2 मायनस. मग Mg2 प्लस ची व्हॅल्यू किती आहे? 0.05 इंटू C2O4 ची व्हॅल्यू किती आहे? 0.15. मग इथं काय येणार आहे? 5 इंटू 10 raised to -2 15 into 10 raised to -2. 15 5 70. 75 into 10 raised to -4. म्हणजे 7.5 into 10 raised to -4. हे IP झालं. मला सांगा KSP आणि IP मध्ये काय फरक आहे? कोण मोठा आहे? KSP वरती दिले. KSP फाइंड केलं आणि IP फाइंड केलं. कोण जास्त आहे? कोण जास्त आहे?
IP is greater than KSP. KSP ची व्हॅल्यू 8.56 into 10⁻⁻5 आहे, निगेटिव्ह आहे म्हणजे छोटं, आणि निगेटिव्ह छोटं म्हणजे मोठं. So IP is greater than what? KSP. Since IP is greater than KSP, who will precipitate out? MgC2O4 will what? Will precipitate. MgC2O4 will precipitate. समझ में आ रहा है? Yes or no? Yes or no? Note down करो. 7.5 into 10⁻³ जरी आला तर तो मोठाच आहे आणि IP मोठाच आहे आणि IP मोठा आहे त्यामुळे प्रेसिपिटेशन होणारच. ठीक आहे. ओके. द सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ AgBr किती आहे? The solubility product of AgBr is 5.2 into 10⁻⁻13. Calculate its solubility in mole per dm³ and gram per dm³ if the molar mass of AgBr is 187.7 gram per mole. Solubility product म्हणजे KSP आणि solubility म्हणजे molar solubility S. Solubility म्हणजे मोलार सोल्युबिलिटी काय असणार आहे? S. आता इथं बघा, सगळ्यात पहिला गिवन लिहूया. गिवन मध्ये काय आहे? KSP किती आहे? 5.2 into 10⁻³ काय आहे तर -30. हे सोल्युबिलिटी प्रोडक्ट आहे आणि मोलार मास दिले. कशाचं मोलार मास दिलंय? मोलार मास ऑफ AgBr किती आहे? मोलार मास ऑफ AgBr 187.8 ग्रॅम पर मोल. 187.8 ग्रॅम पर काय आहे तर मोल. तर मला असं माहित आहे की हा AgCl जर असेल तर हा डिसोशिएट होऊन स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट असल्यामुळे Ag+ आणि Cl- फॉर्म करणार. ठीक आहे, पण त्यासाठी X काय असणार आहे? 1. Y पण काय असणार आहे? 1. X आणि Y काय असणार आहे? 1. जर X आणि Y 1 आहे तर KSP इज इक्वल्स टू काय असणार आहे तर X⁻⁴, Y⁻⁴, S⁻X+Y म्हणजे KSP इज इक्वल्स टू 1:1, 1:1, S⁻1+1, 1+1 काय येणार आहे तर 2 म्हणजे KSP इज इक्वल्स टू काय येतं तर S². आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे? S सोल्युबिलिटी, मोलार सोल्युबिलिटी. मग इथं काय येणार आहे? KSP चा क्यूब रूट, KSP चा स्क्वेअर रूट इज इक्वल्स टू काय असणार आहे तर S. दॅट इज मोलार सोल्युबिलिटी. तुम्हाला मोलार सोल्युबिलिटी म्हणजे मोल्स पर लिटर मध्ये आणि फक्त सोल्युबिलिटी म्हणजे ग्रॅम्स पर लिटर मध्ये. समजतंय? रूट ऑफ KSP रूट ऑफ 5.2 into 10⁻⁻13 इज इक्वल्स टू S. -13 ऑड पॉवर आहे, स्क्वेअर रूट आहे, इवन पॉवर पाहिजे. मग इथं काय करणार आहे? रूट ऑफ 52 into 10⁻⁻14 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर S. -14 चा हाफ -7 येणार आहे. मग 52 आहे, मग इथं काय करायचं? 52 चं लॉग बघायचं, इंटू हाफ करायचं आणि मग काय बघायचं तर अँटी लॉग इंटू 10⁻⁻7 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर S. येते का लक्षात काय केलं ते? स्क्वेअर रूट आहे ना, स्क्वेअर रूट म्हणजे 52 हाफ आहे. 52 हाफ आहे त्यामुळे 52 चा पहिला लॉग बघायचा, त्याला डिवाइड बाय काय करायचा? हाफ. आणि मग काय बघायचं तर अँटी लॉग. मग 10⁻⁻7 तर 14 चं -7 झालं. हे सोल्युबिलिटी झालं. आता ही मोलार सोल्युबिलिटी आहे. ही मोलार सोल्युबिलिटी तुम्हाला मिळताना कशामध्ये मिळणार आहे? S इज इक्वल्स टू कशामध्ये मिळणार आहे? ही मोल्स पर लिटर. तुम्हाला पाहिजे मोलार आणि सोल्युबिलिटी ग्रॅम्स पर लिटर मध्ये पण पाहिजे. कशामध्ये पाहिजे? ग्रॅम्स पर लिटर. कसं करणार? मोलार सोल्युबिलिटी आणि नॉर्मल सोल्युबिलिटीचं रिलेशन काय होतं पण कालच बघितलेलं होतं. मोलार सोल्युबिलिटी इज इक्वल्स टू नॉर्मल सोल्युबिलिटी डिवायडेड बाय मोलार मास. सो इथं काय असणार आहे? सोल्युबिलिटी इन व्हॉट?
solubility in grams per liter is equals to molar solubility. Molar solubility S. मोलार सोल्युबिलिटी S इंटू काय असणार आहे तर मोलार मास. मग तुमचं जे काय सोल्युबिलिटी येते त्याला मोलार मास ने मल्टिप्लाय करा. मोलार मास किती आहे तर 187.8. सॉल्व करा काय येते सांगा. सॉल्व करा काय येते सांगा. आणि किती आली ह्याचं लॉग अँटीलॉग घेऊन 7.211 इंटू 10⁻⁻7 मोल्स पर लिटर. म्हणजे तर परत काय येणार आहे 7.211 इंटू 10⁻⁻7 इंटू 187.8 इंटू 187.8 किती येते 7.211 इंटू 10⁻⁻7 इंटू 187.8 135 काय 1354 नाही डेसिमल मध्ये कन्वर्ट करा की 1354 1354 असं पूर्ण सांगतोय 1354 इंटू 10⁻⁻7 मग डेसिमल शिफ्ट कर 1 2 3 डेसिमल शिफ्ट केले तर हा 1.354 इंटू 10⁻⁻7 प्लस 3 -4 हा ग्रॅम्स पर लिटर. हे युनिट खूप इम्पॉर्टंट आहे. सोल्युबिलिटी इन ग्रॅम्स पर लिटर काय येत आहे आणि सोल्युबिलिटी इन मोल्स पर लिटर काय ग्रॅम्स पर लिटर काय येत आहे आणि मोल्स पर लिटर काय येत आहे. झालं. नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा सेम आहे. आपण जो 3.11 बघितला ना सेम त्याच कॅटेगरीचा आहे. इफ 20 सेंटीमीटर क्यूब of 0.05 molar of BaNO3 are mixed with 20 सेंटीमीटर क्यूब of 0.02 molar of NaF. हे बघा हा पण 20 आहे आणि हा पण काय आहे तर 20. दोघांचं व्हॉल्यूम काय आहे तर सेम. मग व्हॉल्यूम मिक्स केल्यानंतर व्हॉल्यूम डबल झालं. व्हॉल्यूम डबल झालं तर कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे तर हाफ. ठीक आहे. मिक्स केल्यानंतर ना त्यांनी विचारले की विल BaF2 प्रेसिपिटेट होणार की नाही. पहिला आपण KSP लिहूया. काय दिलंय KSP याचं पहिला आपण याचं KSP लिहूया. KSP काय दिलंय बघा. KSP ची व्हॅल्यू किती आहे KSP is equals to how much? KSP is equals to 1.7 into 10⁻⁻6 at what Kelvin? At 298 Kelvin. This is KSP. आपण कोणाला कशामध्ये मिक्स केलं BaNO3 twice is mixed with what? NaF. मग NaF किती NaF घेणार आहे तर 2 times NaF कारण बॅलन्स व्हायला पाहिजे. मग आपल्याला मिळताना काय मिळणार आहे तर BaF2 प्लस काय मिळणार आहे 2 times NaNO 2 times NaNO काय मिळणार आहे तर 3 मिळणार. ठीक आहे. सो विल BaF2 प्रेसिपिटेट होणार का. इथं बघा since volume doubles concentration reduces to halves. if volume doubles concentration reduces to काय असणार आहे तर half. आता मग BaNO3 मध्ये Ba2 प्लस आयन मिळणार आहे तुम्हाला. मग तो Ba2 प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे 0.050 डिवायडेड बाय डायरेक्ट 2. हे बघा ऍक्च्युअली व्हॉल्यूम 40 असणार आहे इंटू 20 करावं लागणार आहे. M1 V1 M2 V2 ची कन्सेप्ट असते. डायरेक्टली लक्षात 0.0502 का केलं कारण 20 + 20 40 झालं. व्हॉल्यूम काय झाली डबल. कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे तर हाफ.
तेवढं मी काही करत बसलेले नाहीये. फायनल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन एवढं आहे हे मी नाही करत बसलं. मी लॉजिक काय वापरला की ठीक आहे व्हॉल्यूम काय झाली डबल झाली, मग मी काय करणार आहे ऍक्च्युली तर फॉर्म्युला असं वापरतात M1V1 इज इक्वल्स टू M2 आणि काय असते तर V2. म्हणजे M1 म्हणजे पहिल्याचा मोलॅरिटी, V1 म्हणजे पहिल्याचा व्हॉल्यूम, M2 म्हणजे नवीन मोलॅरिटी जी आपल्याला मिळणार आणि V2 म्हणजे फायनल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम किती आहे 40, तो इथं काय केलाय तर शिफ्ट. सो तेवढं करत बसण्यापेक्षा मी डायरेक्टली घेतलंय की व्हॉल्यूम डबल झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे तर हाफ होणार आहे या केसमध्ये. सो इथं 0.025 काय येणार आहे तर मोलर. ठीक आहे Ba2+ आणि F मायनस किती असणार आहे परत 0.02 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू 0.010 मोलर. F मायनस झालं. ठीक आहे पुढे काय फाइंड करणार आहे ह्यावरनं आयोनिक प्रोडक्ट IP इज इक्वल्स टू काय असणार आहे तर Ba2+ आणि F मायनस रेस टू काय घेणार आहे 2, कारण BaF2 आहे ना, काय आहे BaF2 म्हणजे Ba2+ प्लस 2F मायनस आहे म्हणजे रेस टू 2 घ्यायलाच पाहिजे इथं. मग इथं Ba2+ ची व्हॅल्यू किती आहे Ba2+ ची व्हॅल्यू आहे 0.025 इंटू F मायनस काय तर 0.010 चा स्क्वेअर. सो 2.5 इंटू 10⁻⁻2 आणि इथं काय येणार आहे तर 1 इंटू 10⁻⁻2 परत 1 इंटू 10⁻⁻2. सो 2.5 इंटू 10⁻⁻ काय येणार आहे तर -6. बरं काय सांगा मला KSP मोठा आहे का IP मोठा आहे? IP 2.5 इंटू 10⁻⁻6 आहे आणि KSP 1.7 इंटू 10⁻⁻6 आहे. दोघांची पॉवर सेम आहे पण हे 2.5 आणि तो 1.7 आहे. कोण मोठा आहे IP. सो IP इज ग्रेटर दॅन व्हॉट KSP. जर IP ग्रेटर दॅन KSP precipitation occurs. What occurs? Yes. If IP is greater than KSP, precipitation occurs. What occurs? Precipitation. What occurs? Precipitation. Yeah. Solubility product of salt A2X3 is. Solubility product of salt A2X3 is. Solubility product of salt A2X3 is. Solubility of salt A2X3 is how much? Solubility product of A2X3 is 1.08 is 1. KSP is 1.08 into 10⁻⁻13. What is its solubility? What is its solubility? त्याची solubility काय असणार आहे मग? Solubility moles per liter मध्ये असते. Solubility कायम कशामध्ये असते? मोल्स पर लिटर. ही जी सोल्युबिलिटी जेव्हा तुम्हाला विचारतात ही सोल्युबिलिटी मोल्स पर लिटर जेव्हापर्यंत ते मेन्शन करत नाहीत की ते ग्रॅम्स पर लिटर मध्ये आहे. अनुज आणि यश काहीतरी क्लासचं एटिकेट सांभाळा. मी शिकवताना कंटिन्युअसली बोलायचं किंवा मी न शिकवताना पण कंटिन्युअसली बोलायचं चुकीचं आहे. नंतर ना बसा लेक्चर झाल्यानंतर ना आरामात गप्पा मारत मला काही प्रॉब्लेम नाही, आता नाही बोलायचं. सो आता हा A2X3 जर असेल, हा A2X3 डिसोशिएट होऊन काय देणार आहे तर 2 moles of A3 plus 3 moles of X2 काय येणार आहे तर मायनस. सो KSP इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 2⁻2 3⁻3 S⁻2 सोल्युबिलिटी S⁻2 प्लस काय येणार आहे तर 3. सो इथं काय येणार आहे KSP इज इक्वल्स टू 2 चा स्क्वेअर काय येणार आहे 4
3चा स्क्वेअर क्यूब काय येणार आहे 27 इंटू एस रेस टू 5. सो KSP इज इक्वल्स टू 108 एस रेस टू काय येणार आहे तर 5. सो इथं काय येणार आहे S इज इक्वल्स टू 5th रूट. कसला रूट 5th रूट ऑफ KSP अपॉन काय येणार आहे तर 108. सो इथं बघा 5th रूटचा इथं काय येणार आहे KSP ची व्हॅल्यू किती आहे 1.08. हा 5th रूट आहे 1.08 इंटू 10 रेस टू -13 अपॉन 10 काय आहे तर 8. इथं मी काय करते बघा 5th रूट ऑफ 108 इंटू 10 रेस टू -15 घेते कारण 5th रूट आहे डिव्हिजिबल बाय काय असायला पाहिजे 5. 5th रूट आहे 1/5 येणार ना डिवायडेड बाय इथं काय येणार आहे तर 10 काय येणार आहे 8 5th रूट S. हा 108 काय येणार आहे कॅन्सल. सो इथं काय येणार आहे S इज इक्वल्स टू काय येणार आहे रूट ऑफ 5th रूट ऑफ 1 इंटू 10 रेस टू मायनस काय येणार आहे 3. कितवा पण रूट ऑफ 1 असू दे काय असते 1. मग 1 इंटू 10 रेस टू -3 मोल्स पर लिटर हे यायला पाहिजे. हे एवढे स्टेप करण्याऐवजी हे रिलेशन माहित असायला पाहिजे. KSP इज इक्वल्स टू 108 S इंटू S रेस टू काय असते तर 5. 108 S रेस टू 5. नोट डाऊन करा.